नमस्कार, JL रंगोली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, आज मी माझ्या व्हिडिओमध्ये रांगोळीच्या व्हिडिओमध्ये जो सामान यूज करते ते पूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि बघा मी कोणता सामान कसा यूज करते ते संपूर्ण दाखवणार आहे। अशा पद्धतीने हे बघा, मार्कर कसा यूज करणार आहे, कंगवा कसा यूज करणार आहे, ही चम्मच कशी यूज करणार आहे, बघा जाळीची डबी कशी यूज करणार आहे, सुपारी काटेरी चम्मच किंवा हा चम्मच डिझाईनचे हे बघा, छापे आणि फेमिकॉलच्या बॉटलने इझिली रांगोळी कशी टाकू शकतो। हे बघा, मी छोटे छोटे छापे घेतलेले हेही यूज करणार आहे मी आणि हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला। ही मिनी रांगोळी बघा अशा पद्धतीने गाळून घेतलेली मिनी बघू शकता तुम्ही। मिनी बाऊलही घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला आज शिकायला भेटेल की मी JL रंगोली चॅनलमध्ये काय यूज करते रांगोळ्या काढायमध्ये, ते मी तुम्हाला शिकवणार आहे। आणि हे बघा, मी त्याच्यासाठी हेवी भरायला घेतले, रांगोळी भरायला हेवी यूज करते, तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। हे बघा, आपण असा बाऊलही ठेवू शकतो, याच्याने ही रांगोळी पाडू शकतो अशा पद्धतीने मी। हे बघा, आता मी काय दाखवणार आहे तुम्हाला, फेमिकॉलच्या बॉटल आहे माझी। ही फेमिकॉलच्या बॉटलमध्ये बघा मी रांगोळी भरून घेणार आहे। आपल्याला अशा पद्धतीने रांगोळी भरून घ्यायची आहे आणि जे मी रांगोळी चॅनलमध्ये वापरते सगळं दाखवणार आहे। हे बघा, फेमिकॉलची बॉटल घेतली आहे, तिला मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून घेतली आहे, नाहीतर गळत नाही। आणि वरचा टोक मी कट केला आहे अशा पद्धतीने। हे बघा, आता आपण कुठलं तरी झाकण किंवा बाऊल ठेवायचं आणि ते अशा पद्धतीने आपल्याला आजूबाजू हे बघा अशा पद्धतीने रांगोळी टाकून घ्यायची आहे। मी सगळा घरगुती सामान तुम्हाला दाखवणार आहे आज। अशा पद्धतीने याला आपण डार्क करून घेणार आहोत। आपल्याला नंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता आपल्याला बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे गोलाकार, म्हणजे आपल्याला भरपूर डिझाईन शिकायचे आहेत म्हणून। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण काय करणार आहोत, ही सुपारी बरोबर, ही सुपारीचा वापर कसा करायचा ते दाखवणार आहे मी सुपारी मध्ये ठेवली बरोबर, त्याच्यावर आपल्याला रांगोळी टाकायची अशा पद्धतीने। हे बघा, बघू शकता सुपारीचाही मी वापर करून दाखवला आहे आणि फेमिकॉलच्या बॉटलचाही वापर करून दाखवला आहे बघू शकता। आणि आपल्याला अशा पद्धतीने सुपारी काढायची आहे। आणि मी बघा हे मार्कर घेतलेला आहे, हा मार्कर जुना असेल ना तर आपण यूज करू शकतो अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने अशी डिझाईन ही आपण काढू शकतो, फ्लावर तयार करू शकतो, मधूनही घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा। हे बघा, अशा पद्धतीने हेही यूज करू शकतो आपण। बघा, मी मार्करने दाखवले तुम्हाला, मध्ये छोटा डॉटही पाडू शकतो अशा पद्धतीने। किंवा आपण हे बघा, मी गोल चम्मच वापरणार आहे, तर आपण असा डॉट टाकायचा आहे आपल्याला, इझिली डॉट पडतो। फेमिकॉलची बॉटल नक्की यूज करा, यूजफुल बॉटल आहे ही अशा पद्धतीने। आणि आपल्याला हे बघा, हा गोल चम्मच घ्यायचा आहे, त्याच्याने आपल्याला हळूहळू व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानेही आपल्याला जोपर्यंत गोल होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, अशा पद्धतीने इकडं असं ही फ्लावर तयार करू शकतो बघू शकता तुम्ही। हे बघा, किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालंय बघू शकता। कलरमध्ये तर अजूनच छान दिसतंय। हे बघा, अशा पद्धतीने हेही यूज करू शकतो आपण। मी तुम्हाला आता काटेरी
अशा आपल्याला डॉट पाडून घ्यायचे असं अशा पद्धतीने व्यवस्थित. हे बघा मी स्टीलचा चम्मच घेतलेला आहे, त्यालाही आपण अशा पद्धतीने पानाचा आकार देऊ शकतो. कलरमध्ये तर अजूनच छान दिसतं. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. नंतर आपल्याला आपण वाटलं तर काटेरी चम्मचनेही असं करू शकतो. बघा पानाची डिझाईन काढू शकतो अशा पद्धतीने. किती सुंदर अशी आपली पानाची डिझाईन तयार झाली. हे बघा इझिली पानाची डिझाईनही काढू शकतो. नाहीतर आपण हे बघा चम्मचने दुसराही पानाची डिझाईन काढू शकतो. हे बघा अशा पद्धतीने. आणि थोडं खाली सरकायचं आपल्याला मार्कर घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्ये टाकायचं आहे. नंतर हे बघा अशा पद्धतीने हळूहळू सरकत जायचं आहे. हाही एक पानाची डिझाईन तयार झाली बघू शकता तुम्ही. मी अशा पद्धतीने तर रांगोळ्या काढते. तुम्ही नक्की ट्राय करत जा, कारण सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणते. हे बघा हेही आपलं यूज झालं आहे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला नंतर मी हे छाप्यांचं सांगते. मी काय करते, हा छापा घेतला ना, आता आपण हा छापा घेतला आणि मी काय करते, याला पहिले हातावर घेते. बरोबर, त्याला आपल्याला हातावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने. नंतर टाकायचं आहे म्हणजे कळत नाही तो. हे बघा किती सुंदर असली सोपी आणि एका मिनिटात होणारी रांगोळी बघू शकता तुम्ही. इझिली कोणालाही येईल अशी. पहिले हातावर घ्यायचं आहे आपल्याला. नंतर हे बघा मी ही दुसरी डिझाईन घेणार आहे ना, तर मी ही डबीमध्ये रांगोळी नाही भरणार आहे. फक्त मी वरचं झाकण काढणार आहे अशा पद्धतीने. हे साईडला ठेवणार आहे. आणि हे बघा आपल्याला ही डिझाईन झाली ना, आता आपल्याला दुसरी डिझाईन घ्यायची. बघा ते झाकण लावून टाकायचे आपल्याला. अगदी 5 मिनिटात होणारी रांगोळी बघू शकता तुम्ही. पहिले आपल्याला हातावर घ्यायचं आहे बघा असं, नाही तर गळत नाही. हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते बघा. बघू शकता. इथं पहिले हातावर घ्यायची. आता आपल्याला जर तिसरी डिझाईन घ्यायची असेल तर मी फक्त झाकण बदलणार आहे आणि याचं दुसरं झाकण लावणार आहे. बघा लक्ष्मीची पावलं आपण टाकू शकतो. ही वेगळी डिझाईन टाकू शकतो किंवा ही डिझाईन आपण बाजारातनं 20 ते 30 रुपयाला ह्या डब्या भेटतात. नक्की ट्राय करा तुम्हीही. अशा पद्धतीने म्हणजे दुसरी डिझाईनसाठी कुठलीही आपण डिझाईन घेऊ शकतो. हे बघा आता आपण दुसरी डिझाईन टाकणार. मी फक्त झाकण बदलते. आपल्याला एकसारख्या डब्या आणायच्या आहेत अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने छापे मारायचे आहेत. बघा कुठलाही गोल झाकणाने आजूबाजू आपल्याला करून घ्यायचे आणि असे छापे मारत जायचे. यूज म्हणजे कुठली वस्तू कुठं घरगुती सामान्य आपण यूज करू शकतो बघा अशा पद्धतीने. आणि वेळ पण कमी लागतो. अशाच पद्धतीने मी व्हिडिओ काढत असते. तुम्हाला आज दाखवलं मी पूर्ण सामान कसा यूज करायचा. अजून दाखवणार आहे पुढं. कंगव्याने दाखवणार आहे. हे बघा आपल्याला जाळीचे डबीने दाखवणार आहे. भरपूर दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने डबींचं झालं आहे आपलं. आता मी दाखवणार आहे कंगव्याने. आणि ह्या आपली हे बघा मी 20 ते 30 रुपयाला ही बाजारातनं बॉटल आणली आहे. जाळीची बॉटल आहे. ही यूज करून दाखवणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे बघा कंगव्याने आपण डिझाईन कशी काढतो तेही दाखवणार आहे. थांबा आता एवढं साफ करून घेऊया आपण. त्याच्यात हा पंच घेतला आहे.
तुम्ही ही चॅनल चालवू शकता. मी भरपूर तुमचा सपोर्ट आहे माझ्या चॅनलला. मी भरपूर पैसे कमवते यूट्यूब चॅनलवर. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हीही नक्कीच भरपूर व्हिडिओ आणते. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुमच्या सपोर्टमुळेच मी बघा अशा पद्धतीने हे सगळे व्हिडिओ आणू शकते, कारण भरपूर सपोर्ट आहे मला. एका ताईची कमेंट होती की दाखवा ताई. त्या ताईसाठी मी खास व्हिडिओ आणला आहे की कुठला सामान वापरता तुम्ही, फेमिकॉलची बॉटल कुठली वापरता. अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे पहिले तर बोर्ड. आता तुम्हाला दाखवते म्हणून मी साफ नाही करू शकत. व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण भरू शकतो. अजून आपल्याला हे काय करायचं आहे, हे छापे घ्यायचे बरोबर. आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची असेल तर असे छापेही घेऊ शकतो आपण. आणि मी ही जाळीची डबी घेतली आहे. अशा पद्धतीने असे व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे. फक्त आपल्याला एक राऊंड मारायचा असा गोल. ऑटोमॅटिकली डिझाईन पडते बघा. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला बाहेरूनही आपल्याला एक गोल मारून घ्यायचं अशा पद्धतीने. नाही व्यवस्थित आली तर आपण डबल वेळाही मारू शकतो, तसं काही नाही. हे बघा अशा पद्धतीने ही गोल करू शकतो मी. ही डबी दाखवली बघा तुम्हाला. आणि हा बघा हा वेगळा साचा आहे. याला असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. किंवा हे बघा मी काय सांगते, हा काटेरी चम्मच आहे. याला डार्क करायचं अगोदर आपल्याला. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे थोडं. हे गोल जो आहे ना आपल्याला डार्क करून घ्यायचे, म्हणजे काटेरी चम्मचने आपण डिझाईन काढू शकतो. वेगळ्या प्रकारचे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे, नक्की पहा. हे व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने सगळी गोष्ट आपल्याला व्यवस्थितच करायची आहे, नाही तर व्यवस्थित येत नाही. कारण आपल्याला हे बघा काटेरी चम्मचने इथून अशा पद्धतीने अशी ही डिझाईन काढू शकतो. बघू शकता तुम्ही. आपल्याला नाही व्यवस्थित आलं तर आपण डबलही असं व्यवस्थित करून घेणार आहोत. हे बघा डबल असं करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी जेल रंगोली, नक्की ट्राय करा. नाही व्यवस्थित आला तर आपल्याला डबल वेळा असं करायचं आहे. घाई करायची नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने, कारण इझिली 2 मिनटात होणारी रांगोळी बघू शकता. असं झाल्यानंतर तुम्हाला असे कुठलाही डिझाईनचं हे बघा अशा पद्धतीने इथं 2 मारले, इथं 1, इथं 2 मारले, इथं 1, अशा पद्धतीने भरपूर आपण डिझाईन तयार करू शकतो. हे बघा अशा पद्धतीने इथंही आपल्याला अशी डिझाईन टाकू शकतो आपण. इझिली अर्धा मिनटात होणारी रांगोळी बघू शकता तुम्ही. बाजारात फक्त 20 ते 30 किंवा 40 रुपयाला हे साचे भेटतात. नक्की आणा तुम्ही. पहिले आपल्याला हातावर रांगोळी घ्यायची. लक्षात ठेवायचं, आपल्याला हातावरच रांगोळी घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा. आता आपण शिकणार आहोत कंगव्याने. या कंगव्याने कशी कंगव्यानेही आपण करू शकतो बघा अशा पद्धतीने. हे बघा ते तुम्हाला दाखवायचं होतं मला. कंगव्यानेही करू शकतो, काटेरी चम्मचनेही करू शकतो आपण. मी पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर शिकवण्याचे, मी घरगुती सामान्य शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने भरपूर आपण डिझाईन काढू शकतो. नक्कीच ट्राय करा तुम्ही व्यवस्थित. नक्कीच ट्राय करा. एका बोटाने बी माझे भरपूर एका बोटाने फ्लावर कसे काढायचे तेही व्हिडिओ आहेत. नक्कीच ट्राय करा तुम्ही. शिकवण्याचे तर माझेच बेसिक पद्धतीने म्हणजे मी खूपच बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते. कारण ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. ज्याला अगदी येतच नसेल किंवा काढताच येत नसेल तर मी साच्याने किंवा या घरगुती सामान्य असे व्हिडिओ आणत असते. तुम्ही नक्की ट्राय करा. अजून भरपूर मी घरगुती सामान्य शिकवणारे व्हिडिओ, म्हणून नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. धन्यवाद.